अंगणवाड्या इमारतीच नाहीत आणि त्याचा साधा उल्लेखही नाही। हे खरे आहे का? त्यांना इमारती कधीपर्यंत उपलब्ध करून देणार आहात? त्यामुळे माझे तुम्हाला मंत्री महोदय 2 स्पेसिफिक प्रश्न आहेत। तर ते आपण कधी करणार? दुसरं तो नियमित वीज पुरवठा किंवा सोलर सिस्टम त्या ठिकाणी तात्काळ उपलब्ध करून देण्यासाठी आपण काय कारवाई करणार? माझा प्रश्न माननीय मंत्री महोदया यांच्याकडे असा आहे, मुंबईमध्ये झोपडपट्टीमधल्या अंगणवाड्या, या अंगणवाड्यांमध्ये राज्य शासन लक्ष देणार आहे का? तर एखादी खासगी जागा त्या ठिकाणी लिव्ह अँड लायसन्सने घेऊन त्या ठिकाणी अंगणवाडी सुरू करण्यासाठी शासन परवानगी देईल का? परवानगी दिल्यानंतर त्या जागेसाठी जे काही मासिक भाडं असेल ते देण्याच्या संदर्भाने शासन या ठिकाणी काही सकारात्मक निर्णय घेईल। जर सरकारने काहीतरी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे असं माझं आपल्या माध्यमातून सरकारला मंत्री महोदयांना विनंती आहे। ही जबाबदारी पूर्णपणे आता शिक्षण विभागाकडे नसून महिला व बाल कल्याण विभागालाच ती पार पाडावी लागणार आहे। सन्मान्य सदस्य महोदयांनी ज्या ठिकाणी सभापती महोदया, भंडारा जिल्ह्यातील शहरी व नागरी 1417 अंगणवाडी केंद्र कार्यरत असून त्यातील 1248 याच मालकीच्या इमारतीत आहेत, स्वमालकीच्या इमारत आहेत। 745 व उर्वरित 503 अंगणवाड्या केंद्राचे टप्प्याटप्प्याने स्मार्ट अंगणवाडी रूपांतर करण्यात येणार आहे असे म्हटले आहे। परंतु 1417 - 1248 169 अंगणवाड्या इमारतीच नाहीत आणि त्याचा साधा उल्लेखही नाही। याचा आपण खुलासा करणार का? तसंच नियमित विजेचे कनेक्शन व सोलर सिस्टम या सर्व अंगणांना जोडल्या जाणार आहेत का? तिसरा माझा प्रश्न आहे, राज्यात 1,10,556 अंगणवाड्या केंद्रापैकी 72,379 अंगणवाडी केंद्र स्वमालकीच्या इमारतीत असून त्यापैकी 93,671 अंगणवाड्या या स्मार्ट करण्याचे अद्याप बाकी आहे। हे खरे आहे का? राज्यात पहिल्या टप्प्यात किती अंगणवाड्या स्मार्ट करण्यात येणार आहेत? तसेच 37,177 अंगणवाड्या केंद्रांना इमारतीच नाहीत, त्यांना इमारती कधीपर्यंत उपलब्ध करून देणार आहात? सभापती महोदय, सन्मान्य सदस्य महोदयांनी ज्या ठिकाणी काही 3-4 प्रश्न स्मार्ट अंगणवाडी संदर्भातले नमूद केले। सर्वप्रथम तर स्वमालकीच्या इमारती या भंडाऱ्यामध्ये 1,248 जरी असल्या तरी इतर ज्या इमारती आहेत, उर्वरित ज्या इमारती आहेत या भाडे तत्वावर त्या ठिकाणी सुरू आहेत, कार्यरत आहेत। त्याच्यामुळे अंगणवाडी सुरूच नाहीये तिकडे, ही बाब जी या ठिकाणी सदस्य महोदयांनी नमूद केलेली आहे त्यात काही तथ्य नाही। कारण भाडे तत्वावर सुद्धा अनेक ठिकाणी जिथं जागा उपलब्ध होत नाहीत अंगणवाडीच्या बांधकामासाठी तिथं अनेकदा अंगणवाड्या या भाडे तत्वावर त्या ठिकाणी कार्यरत असतात। त्यांना भाड्यासाठी दिल्या जाणाऱ्या निधीमध्ये सुद्धा आम्ही यंदाच्या वर्षीपासून वाढ त्या ठिकाणी केलेली आहे। त्याच्यामुळे आधीच्या तुलनेमध्ये दुपटीने आता भाड्यासाठीचा निधी हा त्या ठिकाणी अंगणवाडींसाठी प्राप्त होत आहे। साधारणपणे स्मार्ट अंगणवाडीची जी योजना आहे ती 2000 केलं की 1417 आहेत, 1248 या अंगणवाड्यांना इमारती आहेत, मग 179 याचा अंगणवाड्याचा उल्लेखही नाही, तो आपण करणार का? एक धोरण स्मार्ट अंगणवाडीचं जे आहे त्याच्यामध्ये स्वमालकीच्या ज्या इमारती आहेत त्याच्यामध्येच स्मार्ट अंगणवाडी ही केली जाते। ज्या भाडे तत्वावर आहेत तिथं स्मार्ट अंगणवाडी ची जी सुविधा आहे ती आपण उपलब्ध करून देत नसतो। त्याच्यामुळेच आमचा प्रयत्न अधिकाधिक हाच आहे की स्वमालकीच्या अंगणवाड्या किंवा इमारती ह्या तिथं अधिकाधिक वाढल्या पाहिजेत। एक दुसरी याच्यामध्ये महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे ही जी योजना आहे स्मार्ट अंगणवाडीची ही 2019-20 मध्ये त्या ठिकाणी आर्थिक वर्षापासून राबवण्यात आलेली आहे आणि 2020 मध्ये सुरुवात ज्या वेळेला या स्मार्ट अंगणवाडी योजनेअंतर्गत झाली त्यावेळेला दरवर्षी राज्यातील 5,000 अंगणवाड्या पहिल्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी दरवर्षी स्मार्ट करायच्या असं उद्दिष्ट शासनाने ठेवलं आणि त्यानुसार 2020-21 ते 2023-24 या कालावधीमध्येच जवळपास 60% पेक्षा अधिक भंडारा जिल्ह्यातल्या अंगणवाड्या त्या ठिकाणी स्मार्ट झालेल्या आहेत। 1248 अंगणवाडी केंद्र आहेत जे स्वमालकीचे आहेत, यापैकी स्वमालकीची इमारती असणारे 745 अंगणवाड्या या स्मार्ट करण्यात आलेल्या आहेत आणि उर्वरित ज्या 503 आहेत यांना सुद्धा
पुढच्या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये स्मार्ट अंगणवाडीमध्ये त्यांचं रूपांतर करण्याचं शासनाचं आणि विभागाचं उद्दिष्ट आहे. दुसरा प्रश्न जो या ठिकाणी सन्मान्य सदस्य महोदयांनी विचारला, सभापती महोदय, मी आपल्या अनुमतीने या ठिकाणी सांगू इच्छिते की 1,10,556 अंगणवाडी केंद्र आहेत राज्यामध्ये. यापैकी 72,379 केंद्र जे आहेत ते स्वमालकीचे आहेत. त्याच्यामुळे स्वमालकीच्या केंद्रांना आपण या ठिकाणी प्राधान्य देत आहोत. जे भाडे तत्वावर आहेत त्यांना आपण या योजनेअंतर्गत त्याच्या निकषांतर्गत त्यांना याच्यामध्ये समाविष्ट केलं जात नसल्यामुळे 16,885 अंगणवाडी केंद्रे याचं स्मार्ट अंगणवाडीमध्ये रूपांतर झालेलं आहे आणि हे गेल्या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये झालेलं आहे. याला मिळणारा प्रतिसाद किंवा सन्मान्य सदस्य महोदय असतील, स्थानिक लोकप्रतिनिधी असतील, यांची या संदर्भात येणारी जी निवेदनं आहेत, मागणी आहेत, याला अनुसरून विभागाच्या वतीने आम्ही शासनाला अधिकाधिक याची गती वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आता आम्ही वर्षाला 5,000 अंगणवाड्या स्मार्ट करत असतो. याऐवजी दुपटीने ते करण्याची परवानगी सुद्धा किंवा प्रस्ताव सुद्धा आम्ही शासन स्तरावर पाठवत आहोत. बोलायचं मात्र हातवर कसं हातवरच केला नाही. स्मार्ट अंगणवाड्यांचा जो प्रकल्प आहे हा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प यासाठी आहे कारण नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात आता आपण 3-3ऱ्या वर्षापासूनच्या मुलांना शिक्षणाचे धडे देण्याचं NEP मध्ये सांगितलेलं आहे. ही जबाबदारी पूर्णपणे आता शिक्षण विभागाकडे नसून महिला व बालकल्याण विभागालाच ती पार पाडावी लागणार आहे. अंगणवाडी सेविका असतील, मदतनीस असतील, त्यांनाच पार पाडावं लागणार आहे. त्यामुळे माझे तुम्हाला मंत्री महोदय 2 स्पेसिफिक प्रश्न आहे की या स्मार्ट अंगणवाड्यांच्या प्रकल्पामध्ये आपण NEPच्या दृष्टीने काय नव्या गोष्टी अंतर्भूत करणार आणि दुसरी गोष्टी म्हणजे NEPच्या दृष्टीने आपण या अंगणवाडी सेविकांना आणि मदतनीसांना काही प्रशिक्षण देणार आहात का? सन्मान्य सभापती महोदया, सन्मान्य सदस्य महोदयांनी जे या ठिकाणी 2 मुद्दे नमूद केलेले आहेत त्यात पहिलं शिक्षण धोरण जे आहे ते यंदाच्या वर्षीच राज्य शासनाने आणि शालेय शिक्षण विभागाने सुद्धा त्या ठिकाणी त्या संदर्भातली शिक्षण धोरणाच्या संदर्भातली सविस्तर माहिती ही आमच्या महिला व बालविकास विभागाला दिलेली आहे आणि त्यानुसार जे पूर्व शालेय संच जे आहेत याच्यामध्ये त्यानुसार त्यांच्या निकषानुसार किंवा नवीन धोरणानुसार त्या सर्व बाबींचा समावेश हा निश्चितपणाने करण्यात येईल. एक आणि दुसरी गोष्ट तिथल्या अंगणवाडी सेविका असतील, मदतनीस असतील, यांना सुद्धा या पूर्व शालेय शिक्षण संच जो आहे त्यानुसार आणि नवीन धोरणानुसार जी त्यांना प्रशिक्षण आहे ते निश्चितपणाने देण्यात येईल. धन्यवाद सभापती महोदया. आदरणीय मंत्री महोदयांनी सविस्तर उत्तर दिलं आहे, पण मला विनंती आहे की सर्वच अंगणवाड्या स्मार्ट करणं गरजेचं आहे. आपण 72,379 अंगणवाड्या ज्या आहेत त्यातील 16,885 अंगणवाड्या स्मार्ट करणार आहात, परंतु उर्वरित ज्या 55,494 अंगणवाड्या आहेत त्या सुद्धा स्मार्ट करणं गरजेचं आहे. तर त्या आपण कधी करणार? दुसरं की अंगणवाड्यांमध्ये आपण सगळ्या सुविधा देतात, वॉटर प्युरिफायर येतात, सिलिंग फॅन आहे, लाईट आहे, ई-लर्निंगचे LED TV आहेत, पण त्याच्यामध्ये नियमित बऱ्याच ठिकाणी वीज पुरवठा होत नाही. तो नियमित वीज पुरवठा किंवा सोलर सिस्टम त्या ठिकाणी तात्काळ उपलब्ध करून देण्यासाठी आपण काही कारवाई करणार का? सभापती महोदय, ज्या 72,379 अंगणवाडी केंद्र स्वमालकीच्या इमारती आहेत यामधून 16,885 अंगणवाडी केंद्रांचं स्मार्ट अंगणवाडी केंद्रात रूपांतर हे करण्यात आलेलं आहे आणि उर्वरित ज्या स्वमालकीच्या आहेत, मी मगाशी माझ्या उत्तरामध्ये नमूद केल्यानुसार स्थानिक लोकप्रतिनिधी असतील, सन्मान्य विधान परिषदेचे विधानसभेचे सदस्य असतील, तिथले नागरिक असतील, यांची मागणी ही स्मार्ट अंगणवाडीसाठी वाढत असल्यामुळे आम्ही शासनाकडे त्या ठिकाणी अधिकाधिक या केंद्रांची मंजुरी मिळण्याच्या दृष्टिकोनातून जी लागणारा निधी आहे हा प्रस्तावित करत आहोत. एक दुसरी महत्त्वपूर्ण गोष्ट जी मी या ठिकाणी आवर्जून नमूद करू इच्छिते की मार्च महिन्यामध्ये सादर झालेल्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये सन्मान्य उपमुख्यमंत्री व अर्थ व नियोजन मंत्री अजितदादा पवार साहेबांनी या ठिकाणी आपल्या अर्थसंकल्पामध्ये ज्या अंगणवाडी केंद्रांना वीज उपलब्ध होत नाही किंवा तिथं वीज खंडित होते
अशा अंगणवाड्यांना प्राधान्याने सोलरच्या माध्यमातून वीज उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून जाहीर केलेला आहे आणि त्या संदर्भातला प्रस्ताव हा विभाग लवकरात लवकर तयार करून शासनापुढे सादर करत आहे। त्याच्यामुळे यंदाच्या वर्षीपासून ज्या अंगणवाड्यांमध्ये विजेच्या उपलब्धतेमुळे अडचण येत असेल तर ती सुद्धा दूर करण्याचा प्रयत्न हा विभाग करत आहे। श्री गोपीचंद पडळकर, त्यांनी उत्तरामध्ये असं सांगितलेलं आहे की या राज्यामध्ये 1,10,556 अंगणवाडी आहेत, त्यापैकी 72,379 अंगणवाडी या स्वमालकीच्या आहेत। माझा प्रश्न माननीय मंत्री महोदया यांच्याकडे असा आहे की जवळपास 38,177 अंगणवाड्या ह्या आपण भाडे तत्वावरती घेतलेल्या आहेत, तर त्या स्वमालकीच्या करण्याच्या बाबतीमध्ये सरकारचं नेमकं धोरण काय आहे? किती वर्षामध्ये आपण त्या अंगणवाड्या आपण स्वमालकीच्या बांधून घेणार आहात? नंबर 1। आणि दुसरी मागणी अशी आहे की अनेक ठिकाणी वाड्या वस्त्या अशा आहेत की तिथं नवीन अंगणवाड्यांची मागणी आहे, त्याबद्दलचं सरकारचं नेमकं धोरण काय आहे? सभापती महोदय, ज्या स्वमालकीच्या अंगणवाड्या नाहीयेत तिथं बहुतांशी ठिकाणी 90% ठिकाणी तरी जागेच्या अडचणीमुळे त्या ठिकाणी त्या इमारतींचं बांधकाम, स्वमालकीच्या अंगणवाडीचं बांधकाम हे आम्हाला दुर्दैवाने करता आलेलं नाहीये। आम्ही सर्व जिल्हाधिकाऱ्यांना विभाग म्हणून सुद्धा पुन्हा एकदा आणि सर्व त्या जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांना सुद्धा या संदर्भातला आम्ही विनंती करत आहोत की त्यांनी लवकरात लवकरच आम्हाला स्वमालकीच्या इमारतींसाठी जागा त्या निमित्ताने उपलब्ध करून द्यावी। एक दुसरी महत्त्वपूर्ण बाब, जी मराठवाड्यामध्ये जी विशेष कॅबिनेटची मीटिंग त्या ठिकाणी झाली, त्यामध्ये मराठवाड्यामधील ज्या सगळ्या अंगणवाड्या, नवीन अंगणवाड्यांचे प्रस्ताव आहेत त्याला सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीने मान्यता दिलेली आहे। त्याच्यामुळे मराठवाडा विभागातील हा विषय हा निश्चितपणाने त्यातून सोडवला जाणार आहे। आम्ही जिथं अंगणवाडीचे केंद्र नाही आहेत असे 8,084 अंगणवाड्यांचे, नवीन अंगणवाड्यांचे प्रस्ताव हे केंद्र शासनाकडे पाठवलेले आहेत, कारण नवीन जिथे अंगणवाडीच मंजूर नाहीये असे केंद्राची मान्यता ही केंद्र सरकारच्या माध्यमातून येत असते। त्याच्यामुळे साधारणपणे 8,084 इतक्या नवीन अंगणवाड्यांची मागणी त्या प्रस्तावाला मंजुरी द्यावी अशी विनंती आम्ही केंद्र शासनाकडे केलेली आहे। मी 10 दिवसापूर्वी स्वतः केंद्रीय मंत्री ज्या नवनिर्वाचित आहेत त्या अन्नपूर्णा देवी मॅडम ज्या आहेत त्यांची मी भेट घेऊन त्यांच्याकडे प्राधान्याने या अंगणवाडी केंद्र त्या ठिकाणी नवीन आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये मंजूर व्हावे या संदर्भातला प्रस्ताव आणि निवेदन दिलेला आहे, ज्याला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन या संदर्भामध्ये केंद्र सरकार सुद्धा विचाराधीन आहे असं उत्तर मला त्यांच्याकडून प्राप्त झालेलं आहे। त्यामुळे विभाग म्हणून आम्ही त्या संदर्भामध्ये प्रयत्नशील आहोत। जयंत पाटील, सभापती महोदय, या अंगणवाड्या ज्या राज्यामध्ये आहेत, मुंबईमध्ये झोपडपट्टीमधल्या अंगणवाड्या, या अंगणवाड्यांमध्ये राज्य शासन लक्ष देणार आहे का? खारदांडा आहे, गणेशनगर वडाळा आहे, या ठिकाणच्या ज्या मच्छीमार नगर आहे, माईमचं, या ठिकाणच्या अंगणवाड्यांमध्ये आज इमारत नाहीये। सभापती महोदया, लोक गावकरी व तिथले हे जे आहे ते ग्रामीण भागातले आमचे आलेले आहेत आणि त्या ठिकाणी ते वर्गणी गोळा करून अंगणवाड्या चालवतात। त्या ठिकाणी इमारती, सगळ्या झोपडपट्ट्या तर सरकारी जागेमध्येच आहेत आणि एक अंगणवाडी आणखीन बांधली, त्याच्यामध्ये कुठेही अडचण यायला नाही पाहिजे। तर याचं संरक्षण, सर्व प्रशिक्षण करून, सर्वे करून त्याबाबत राज्य शासन विचार करेल का? सभापती महोदया, मी तुम्हाला विनंती करतोय, सभापती महोदया, मी तुम्हाला विनंती करतो, आपण या अंगणवाडी क्षेत्रामध्ये काम केलेले आहेत अनेक वर्ष आणि माझं म्हणणं आहे, तुम्ही सभापती म्हणून या ठिकाणच्या 2-3 या झोपडपट्टीतले लोक जे गरीब आहेत, एकदम काम धंदा करून हातावर रोज कमवून जेवणारे आणि खाणारे लोक आहेत, त्यांच्यासाठी सभापती महोदय एकदा व्हिजिट करा। तुम्हाला नक्कीच तुमची व्हिजिट झाली तर त्याला नक्की दाद मिळेल असं मला वाटतं आणि म्हणून झोपडपट्टीचं वेगळंच तुम्ही त्या ठिकाणी सर्वे करून त्या बाबतीमध्ये राज्य शासन एक धोरणात्मक निर्णय घेईल का?
सभापती महोदया, मुंबई नागरिक क्षेत्रामध्ये एकूण जे अंगणवाडीचे केंद्र आहेत जे विभागाअंतर्गत येतात ते 5147 आहेत. मी आपल्या अनुमतीने सभापती महोदय या ठिकाणी नमूद करू इच्छिते की सन्मान्य सदस्य जैन भाईंनी जो या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला, खरं तर मुंबईसारख्या शहरामध्ये किंवा कुठल्याही नागरी भागामध्ये महानगरपालिका क्षेत्रामध्ये साधारणपणे 20 ते 25% अंगणवाडी केंद्र हे विभागाच्या अंतर्गत आहेत आणि 70 ते 75 अंगणवाडी किंवा बालवाड्या ज्या आहेत ह्या त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीनं कार्यरत किंवा त्या ठिकाणी सुरू आहेत. त्याच्यामुळे या संदर्भातलं सुद्धा सर्वे करण्याचं काम हे विभागाच्या माध्यमातून सुरू आहे. आम्ही मुंबई महानगरपालिकेसोबत या संदर्भातली एक स्वतंत्र बैठक आयोजित करून जी मुलं या आपल्या लाभापासून किंवा अंगणवाडीमध्ये पुरवल्या जाणाऱ्या या सुविधांपासून वंचित राहत आहेत त्यांना निश्चितपणाने समावेश करून घेण्याच्या दृष्टिकोनातून ते मुंबई महानगरपालिकेअंतर्गत किंवा विभागाअंतर्गत दोघांपैकी कुठल्या तरी विभागाच्या अंतर्गत यावे या दृष्टिकोनातून नक्कीच विभाग हे प्रयत्नशील राहील. प्रश्न क्रमांक बोला. सभापती महोदय, अंगणवाडीसाठी जागा मिळवणं तसं दुरापास्त असेल, महानगरपालिका असेल किंवा जिल्हाधिकारी, त्या ठिकाणी मागणी खूप असते, एखादी जागा अवेलेबल होते. माझी आपल्याला विनंती आहे की समजा या दोन्ही जिल्हाधिकारी असेल किंवा महानगरपालिका असेल इथे जागा अवेलेबल झाली नाही तर एखादी खाजगी जागा त्या ठिकाणी लिव्ह अँड लायसन्सने घेऊन त्या ठिकाणी अंगणवाडी सुरू करण्यासाठी शासन परवानगी देईल का? आणि लिव्ह अँड लायसन्सच्या त्या जागेमध्ये परवानगी दिल्यानंतर त्या जागेसाठी जे काही मासिक भाडं असेल त्या ते देण्याच्या संदर्भाने शासन या ठिकाणी काही सकारात्मक निर्णय घेईल का? सभापती महोदय, ज्या ठिकाणी स्वतःच्या स्वमालकीची इमारत नाही तिथं भाडेतत्वावर अंगणवाडी सुरू ठेवण्याचं धोरण हे विभागाचं आणि राज्य शासनाचं आहेच. ज्या ठिकाणी जागा उपलब्ध होत नसेल तिथं कंटेनरच्या माध्यमातून सुद्धा आपण जो प्री फॅब्रिकेटेड जो कंटेनर येत असतो किंवा ज्या कंटेनरमध्ये या सगळ्या सुविधा त्यानिमित्ताने उपलब्ध होत असतात अशा पद्धतीचं धोरण सुद्धा विभागाने घेतलेलं आहे. पण साधारणपणे ज्या ठिकाणी झोपडपट्टी किंवा स्लम एरिया मोठ्या प्रमाणात असेल तिथं आम्ही SRA च्या माध्यमातून रूम्स जे आहेत त्या अधिकाधिक त्यांच्याकडे आम्ही त्या संदर्भातला पाठपुरावा आणि मागणी ही करत असतो. त्यामुळे ज्या ठिकाणी अशा रूम्सची कमतरता असेल किंवा खोलीची कमतरता असेल आणि खोली अभावी जर अंगणवाडी एखादी सुरू होत नसेल तर त्या संदर्भामध्ये SRA किंवा भाडे तत्वावर नियम आणि निकषामध्ये बसणारे जर त्या ठिकाणी प्रस्ताव प्राप्त झाला तर निश्चितपणाने तिथं आपल्याला अंगणवाडी सुरू करता येईल. भाडं अतिशय तुटपुंज आहे, ही सगळी याच्यात महत्वाची अडचण आहे. जे मोठे मोठे शहर असतात, आता जे शिंदे साहेबांनी सांगितलं की मोठ्या मोठ्या शहरामध्ये 1000 रुपये होतं, आता मला वाटतं थोडं वाढ झाली त्याच्यात, काहीतरी 1500 का 2000 रुपये झाली, 2000 झाली. त्यामुळे हे भाडं अतिशय तुटपुंज आहे आणि तुटपुंज असल्यामुळं मोठ्या मोठ्या नागरी वसाहतीमध्ये अंगणवाडीला जागा मिळत नाही, ही याच्यातली फॅक्ट आहे. जर तुम्ही असं धोरण करणार असाल तर ती चांगलीच बाब आहे, जसं आता तुम्ही कंटेनरचं सांगितलं. परंतु बेसिक याच्यातल्या अडचणी याच्या आहे की लोकांना अंगणवाडीची आवश्यकता झाली पाहिजे, फार गरजेची आहे. परंतु भाडं अतिशय तुटपुंज, 2000 रुपयात शहरी भागामध्ये कोणी अंगणवाडीला जागा देत नाही. आणि मग त्याच्यासाठी जर सरकारने काहीतरी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे असं माझं आपल्या माध्यमातून सरकारला, मंत्री महोदयांना विनंती आहे. साधारणपणे सभापती महोदय, या ठिकाणी गेल्या वर्षीपर्यंत जे भाडं आपण उपलब्ध करून द्यायचो त्यात 2000 इतकं होतं, ते आता आम्ही दुपटीने वाढवून 4000 केलेलं आहे. आणि आधी शहरी भागामध्ये जे होतं ते सुद्धा आपण दुपटीने वाढवलेलं आहे. त्याच्यामुळे यंदाच्याच वर्षीमध्ये त्याच्यामध्ये वाढ केलेली असल्यामुळे आणखीन 1 वर्षाचा कालावधी तरी किमान आपल्याला या प्रस्तावासाठी द्यावा लागेल. पण सन्मान्य विरोधी पक्षनेत्यांनी जो या ठिकाणी नमूद केलेला आहे, मुंबई नगरीमध्ये तर 4000 होतं त्याचं आपण 8000 केलेलं आहे. इतर जे अवर्ग नगर परिषद आहेत किंवा अशा पद्धतीचे शहर आहेत तिथं आपण 3000 वरून 6000 केलेलं आहे. आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा दुपटीने आपण वाढ केलेली आहे. त्याच्यामुळे यंदाच्या वर्षीच ती वाढ केलेली असल्यामुळे आम्हाला लगेचच त्या संदर्भामध्ये अधिक एकाच वर्षात काही दुरुस्ती करता येणार नाही.
पण निश्चितपणाने जर आम्हाला प्रतिसाद त्या ठिकाणी कमी मिळाला किंवा जर त्यामध्ये काही सूचना आल्या, अडचणी आल्या, जशा आता सन्मान्य विरोधी पक्षनेत्यांनी या ठिकाणी नमूद केलेल्या आहेत, तर या संदर्भातला आम्ही पुनर्प्रस्ताव शासनाकडे पाठवून त्याच्यामध्ये अधिकची वाढ करण्याच्या दृष्टिकोनातून निश्चितपणाने सकारात्मक पावलं उचलू.